मतदार फुटू नये म्हणून निवडणुकीत मतदारांची पळवापळवी, घोडेबाजार झालेला आपण नेहमीच ऐकतो. असाच एक प्रकार आता औरंगाबादमध्ये उघड झालाय. याचं झालं असं की 2015ला नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होती. निवडणुकीत भाजपचा एक मोठा नेता अध्यक्षपदासाठी उभा होता. निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून हा नेता बँकेच्या 19 संचालक मतदारांना घेऊन 31 मे 2015ला मुंबईहून कोलकात्याला विमानानं घेऊन गेला आणि 2 जून 2015ला हे लोक परत आले. या प्रवासापोटी तिकिटाचे पैसे 10,23,000 रुपये झाले. या नेत्याचा स्वीय सहाय्यक प्रतीक काळेनं औरंगाबादच्या दानिश ट्रॅव्हल्समधून ही तिकीटं काढली. मात्र निवडणूक झाली आणि या नेत्याचा पराभव झाला. या गोष्टीला वर्ष उलटलं तरी तिकिटाचे पैसे मात्र या नेत्यांना दिलेले नाहीत. ट्रॅव्हल एजंटनं अनेक वेळा पैशांसाठी संपर्क साधला, मात्र तरीही यांनी पैसे काही दिले नाहीत. अखेर या ट्रॅव्हल एजंटनं थेट फसवणुकीची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. या तक्रारीत त्यानं ज्यांनी प्रवास केला त्या सगळ्यांची नावं सुद्धा टाकली आहेत. यात बँकेच्या तत्कालीन संचालकांसह शिवसेनेच्या 2 आमदारांचाही समावेश आहे. 1.5 साल से एकदम एक सता रहे कि आज दे देते, कल दे देते. ट्रैवल तो कर लिए यहाँ से मुंबई से कलकत्ता, कलकत्ता से मुंबई. जो उनका कुछ इलेक्शन का टाइम यूज़ किए थे पैसा उन्होंने टिकट से, वो कुछ पैसा देने का नाम ही नहीं ले रहे. पोलिसांनी सुद्धा तक्रारीची दखल घेत प्रतीक काळेसह सर्वांनाच या प्रकरणी नोटीस बजावली. तातडीनं या प्रकरणात काय आहे याचा खुलासा करावा असं पोलिसांनी नोटीसद्वारे प्रवास केलेल्यांना कळवलंय. त्या तिकिटावरती काही नाशिकच्या एका बँकेच्या इलेक्शनचे डायरेक्टर्स यांना त्यांनी नेलं होतं. काही इलेक्शन होते बहुतेक त्या ठिकाणी आणि ते पैसे दिले नाही म्हणून एक तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. प्रतीक काळे यांना नोटीस पाठवलेली आहे. आम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर यामध्ये निर्णय घेण्यात येईल. या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली असली तरी फक्त 5 जणांनीच ही नोटीस स्वीकारली आहे, तर इतरांनी आमचा काही संबंध नाही असं सांगितलंय. आता या प्रकरणात पोलीस चौकशी करतीलही. मात्र निवडणुकांच्या वेळी नेते मंडळीच घोडेबाजार कसा करतात आणि किती पैसा खर्च करतात याचं हे ज्वलंत उदाहरण आपल्याला नक्कीच म्हणता येईल. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.